सर्वांना नमस्कार. जय नाम. आपण चैतन्य मीडियाच्या युट्यूब वाहिनीवरनं गेल्या 4.5 वर्षापेक्षा अधिक काळापासून आत्मसंवाद ही प्रबोधन मालिका प्रसारित करीत आहोत. या प्रबोधन मालिकेमध्ये आपले सद्गुरू आदरणीय बाबा महाराज आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर बहुमत असं प्रबोधन करीत असतात. गेल्या काही पुष्पांपासून आदरणीय बाबा महाराज आपल्याला श्री दत्तपुराण या ग्रंथामध्ये विषय प्रबोधन करीत आहेत. आत्मसंवादाच्या मागील पुष्पात आदरणीय बाबा महाराज म्हणाले की मी श्री दत्तपुराण ग्रंथाकडे कसा वळलो याबद्दल आज तुमच्याशी चिंतन करणार आहे. या दत्त जयंतीच्या निमित्ताने आपल्याला या ग्रंथाचे अवलोकन करण्याचे भाग्य लाभले. भगवान दत्तात्रयाविषयी अनेक मंडळींना माहिती आहे, पण दुर्दैवाने परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती विरचित दत्त पुराण या अद्वितीय अशा ग्रंथाविषयी बरेच लोक अनभिज्ञ आहेत. कारण जवळजवळ 50 वर्षे दत्त संप्रदायांच्या भाविकांशी माझा या त्या कारणाने संपर्क आला आहे. आपल्या या परात्मक गुरूंनी ज्या ग्रंथाची निर्मिती केली आहे आणि त्याची आपल्या सद्गुरूंनी आपल्या गुरूंची सेवा म्हणून आजीवन या मार्गाचा अंगीकार केला व त्या आपल्या परात्मक गुरूंच्या साहित्याचा प्रचार प्रसार करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे असे समजून आपण दत्त पुराण हा ग्रंथ चर्चेसाठी घेतलाय. महाराजांचे साहित्य अतिशय समृद्ध व प्रौढ आहे, त्यामुळे त्यांची भाषा समजायला जरा कठीण आहे. त्यामुळे अनेक लोकांना त्याचे आकलन होत नाही. याबद्दल आदरणीय बाबांनी अतिशय सविस्तरपणे इथे काही संस्कृत श्लोकांचे उदाहरण देऊन हा विषय आपल्याला समजावून सांगितला व सहज सांगितलेल्या श्लोकांमध्ये अतिशय गहन असा अर्थ आहे व महाराजांची अलौकिक अशी प्रतिभा आहे असे ते म्हणाले. असा हा ग्रंथ सर्वांपर्यंत पोहोचावा हीच महाराजांची सेवा समजून आपण या ग्रंथाबद्दल चर्चा करीत आहोत. हा ग्रंथ लौकिक अर्थाने समजायला माझा 50 वर्षाचा प्रवास आहे असे मला सांगायचे आहे असे बाबा महाराज म्हणाले. हा दत्तपुराण ग्रंथ मला व आपल्या त्रिपुरी परिवाराच्या भाविकांसमोर का आणायचा वाटला याचा आढावा आपण आता घेणार आहोत. 1970-71 मध्ये मी नागपूरला होतो. त्यावेळी नाना महाराज परिवाराने गुरुमूर्ती चरित्र या ग्रंथाचे प्रकाशन केले व त्या दरम्यान या ग्रंथाचे अनेक वेळा तेव्हा वाचन झाले. पुढली 17 वर्षे माझ्या नोकरीच्या निमित्ताने माझा प्रवास सुरू झाला. ज्या महाराजांनी त्रिपदी, घोडा, कष्पात, सप्तशती, गुरुचित्र या अशा अनेक अद्भुत साहित्याची निर्मिती केली त्यांच्या अन्य ग्रंथांचा अभ्यास करण्याची ओढ मला लागली व मग 17 वर्षाच्या कालखंडात जेव्हा जंगलात जायचा प्रसंग आला तेव्हा काही ग्रंथ घेऊन त्याचा अभ्यास करायचा आम्हाला नित्यक्रम सुरू झाला असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले व या संबंधी सविस्तर माहिती त्यांनी इथे दिली व स्वामी महाराजांच्या साहित्याची किंचित कल्पना मला यायला लागली असे ते म्हणाले. नंतर मला असं लक्षात आले की महाराजांनी जी ग्रंथ निर्मिती केली आहे त्या प्रत्येक ग्रंथामागे काहीतरी त्यांचा विशिष्ट उद्देश आहे हे माझ्या लक्षात यायला लागले असे आदरणीय बाबा महाराज म्हणाले. गुरुचरित्राचा व सप्तशती गुरुचरित्राचा इथे त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला. गेल्या 100 वर्षात कुणीही असे लेखन केले नाही असे ते म्हणाले. नंतरच्या 17 वर्षात मला असे लक्षात आले की त्यांनी क्षेपक पद्धतीने यदु, परशुराम, प्रल्हाद, अलर्क, कार्तिवेय व इतर यांच्याविषयी माहिती दिली आहे. या संदर्भात अनेक ग्रंथ माझ्या उघडण्यात आले. 2003 मध्ये महाराजांच्या सार्थ जन्मशताब्दीच्या निमित्ताने वासुदेव प्रबोधिनीची स्थापना झाली. त्याचा उद्देश स्वामी महाराजांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार करणे हा आहे व त्रिपदी परिवाराच्या भाग्याने माझ्या ही जबाबदारी करण्यात आली व त्या साहित्याचा गुजराती, हिंदी व इतर भाषांमध्ये प्रकाशन व्हावे अशी त्या समितीवर जबाबदारी आली. त्या समितीचा मी एक सदस्य होतो. हा एक प्रकारे महाराजांचा प्रसार आहे असे समजून मी स्वामी महाराजांच्या साहित्याचा एक विमर्शात्मक पद्धतीने अभ्यास करायला सुरुवात केली. स्वामी महाराजांचे प्रचंड साहित्य लोकांसमोर आणले
हा उद्देश माझ्या समोर होता. व ते पुढे म्हणाले की तेव्हा दत्त महात्म्य या ग्रंथाची मला जणू काही भुरळ पडली होती. इथे आल्याने महाराजांनी त्याबद्दलचे सविस्तर उद्बोधन केले व हिंदीमध्ये दत्त महात्म्य या ग्रंथाला प्रस्ताव देण्याचे भाग्य मला लाभले असे ते म्हणाले. व नंतर दत्त पुराण या ग्रंथाकडे मी वळलो असे ते म्हणाले. अशा रीतीने 34 वर्षानंतर म्हणजे गेल्या 20 वर्षापासून मी महाराजांच्या ग्रंथावर अनेक ठिकाणी प्रवचने केली. श्री दत्त पुराण या ग्रंथावर सांगली इथे 7 दिवस पहिल्यांदा माझे प्रवचन झाले व माझ्या असं लक्षात आले की स्वामी महाराज त्या काळात अतिशय विपरीत परिस्थितीत व संन्यास धर्माचे पालन करून चातुर्मासात अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. असे हे त्यांचे अलौकिक असे कार्य आहे. दत्त पुराण या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एक वेगळ्या प्रकारचे संहितीकरण आहे. याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला. माझ्या अशा लक्षात आले की काही विशिष्ट भाग काही विशिष्ट ग्रंथातून घेऊन त्यावर महाराजांनी संस्कार करून अतिशय सुंदरपणे आजच्या परिस्थितीनुरूप या ग्रंथात तो भाग घेतला आहे. याबद्दल अनेक उदाहरणे आदरणीय बाबांनी इथे दिली. यासाठी वेगवेगळे ग्रंथ बघायला पाहिजे. स्वामी महाराजांच्या कृपेने मला हे ग्रंथ सर्व ग्रंथ अभ्यासायला मिळाले असे ते म्हणाले. भगवान दत्तात्रय त्यांची निरतिशय श्रद्धा या ग्रंथातून दिसून येते. स्वामी महाराजांना काय सांगायचं आहे हे समजण्यासाठी त्या ग्रंथाचे वारंवार वाचन करायला पाहिजे असेही ते म्हणाले. हे सर्व स्वामी महाराजांनी आपल्या भक्तांसाठी केले आहे. म्हणून महाराजांच्या साहित्याचे श्रवण करणे ही सुद्धा महाराजांची एक सेवाच आहे व इतर लोकांना प्रोत्साहित करून आमच्या महाराजांनी नेमके काय केले आहे हे समजावून सांगून त्यातना श्रवण भक्तीकडे वळवणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून आठवड्यातून 1 तास तरी वेळ काढून सर्वांनी आपल्या चैतन्यपीठ युट्यूब चॅनलवरून दत्त पुराण ही जी आत्मसंवाद प्रबोधन मालिका सुरू आहे ती जरूर ऐकावी, अनेक लोकांना सांगावी असे आवाहन आदरणीय महाराजांनी इथे केले. जेणेकरून भाविकांना महाराजांच्या साहित्याचे अवलोकन करता येईल व महाराजांची सेवा द्यावी ही त्यांची इच्छा आहे असे सर्वांनी समजावे असे सांगून आदरणीय महाराजांनी आपल्या प्रबोधनाला इथे स्वरूपविराम दिला. मी महाराजांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रबोधनाला सुरुवात करा. नमस्कार. नमस्कार. अनुसूयार्ति संभूतो दत्तात्रेयो दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरतां भवसंकटात्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. मागल्या पुष्पात आपण मी दत्तपुराण या ग्रंथाकडे कसा वळलो याविषयी एखाद्या या आपल्या आत्मीय संवादात दत्तपुराण विमर्श अशा पद्धतीने जेव्हा आपण या ग्रंथाचं अवलोकन करतो आहे त्यात किंचित मध्यांतर घ्यावा अशा पद्धतीने आपण एक वेगळ्या विषयावर चिंतन केलं. त्यातला उद्देश म्हणजे हे जे दत्तपुराण आहे ते जरी क्लिष्ट आहे, गंभीर आहे, पण आगळं वेगळं आहे. दत्त संप्रदायिकांना, भाविकांना मार्गदर्शक आहे. आपली जी उपास्य देवता आहे दत्तात्रय, या देवतेविषयी आपले परात्पर गुरु म्हणजे प्रत्यक्ष दत्तावतार स्वामी महाराज यांनी ही दत्तात्रयाची ही चरित्रात्मक अशा पद्धतीची निर्मिती पुराण स्वरूपात केली असल्यामुळे आपल्या गुरुमार्ग पद्धतीने प्रत्येकानं या ग्रंथाचं अवलोकन करावं, जास्तीत जास्त याचं श्रवण करावं आणि याचा प्रचार प्रसार होण्यासाठी हातभार लावावा. याच केवळ एका उद्देशाने आपण या ग्रंथाकडे वळलो. आणि कितीही ग्रंथ कठीण वाटला, क्लिष्ट वाटला तरी अनेक वेळा काही कठीण विषय हा जर का वारंवार श्रवण केला
तर त्याविषयी गोडी निर्माण होते. हे जसं पूर्वसूरींनी सांगितले आहे, आपल्या सद्गुरूंनी सांगितलं आहे, त्या शब्दांचा आश्रय घेऊन आपण या दत्तपुराणावरती चिंतन करतो आहोत. तरी आता या पुष्पामध्ये आपण आतापर्यंत दत्तात्रेय यांचं चरित्र असणाऱ्या या दत्तपुराणाच्या 8 अष्टकांपैकी 2 अष्टक म्हणजे 16 अध्याय यांचं विमर्शात्मक विवरण आपण पाहिलं. आता यापुढे आपण या तिसऱ्या अष्टकातल्या पहिल्या अध्यायाला आपण सुरुवात करतो आहोत. या ठिकाणी सुरुवात करताना आपल्याला कसं लक्षात येईल की दत्तपुराणाचं जे लौकिक स्वरूप आहे त्याच्यामध्ये ज्ञानकांड आणि कर्मकांड हे दोन्हीही जणू काही त्याचा समन्वय आपल्याला दिसून येतो. पण हे जरी दोन्ही समन्वयात्मक असले तर तो वेदांचा सुद्धा भाग तसाच आहे की ज्ञान आणि कर्मकांड या दोन्हीचं मिळून वेदांचा सुद्धा रचना दिसते. त्याच पद्धतीने वेदानुसारी ही स्वयंवांची रचना आहे. पण ज्ञानकांड आणि कर्मकांड याच्यामध्ये जसा भक्ती हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे, तसं त्या भक्तियुक्त उपासना हा सुद्धा तितकाच महत्वाचा भाग आहे. म्हणून स्वतः स्वामी महाराजांनी या विशिष्ट मधल्या भागाला उपासना विधी निरूपण किंवा उपासना कांड असं म्हटलेलं आहे. तर आता आपण या तिसऱ्या अष्टकातल्या पहिला अध्याय जो आहे त्याच्या पहिल्या श्लोकापासून या उपासना कांड किंवा उपासना विधी निरूपण जे आहे त्याला आपण प्रारंभ करतो आहोत. अर्थात ही उपासना सुद्धा भगवान दत्तात्रेयाची आहे. भगवान दत्तात्रेय ही देवता समोर ठेवून केलेली आहे आणि महाराजांनी अनेक ग्रंथांचा उपनिषदांचा उपासना पद्धतींचा परामर्श घेऊन मग त्यातलं सार अशा पद्धतीने आपल्या समोर ठेवलेलं आहे. तेव्हा ते जे सार आहे त्यात आपण अवलोकन करत आहोत. पहिल्या श्लोकात महाराज असं म्हणतात, प्रयते सुलभो भक्त्या यमात्मा पुरुष परा इति वेदादिनोक्तम तद्भक्ती मुख्या अधुनोच्यते. म्हणजे मोक्षासाठी प्रयत्न करणाऱ्याला हा परमात्मा भक्तीनं मिळणं सोपं आहे असं वेदांनी वगैरे कथन केलेलं आहे. आणि या म्हणून या सगळ्या प्रयत्नामध्ये भक्ती प्रधान आहे म्हणून ती आता सांगण्यात येत आहे असं स्वतः महाराज प्रस्तावना करतात. निर्विकल्पम परब्रह्म साक्षात कर्तुमनीश्वराः ये मंदास्ते नुकंप्यन्ते नुकथ्यन्ते सविशेष निरूपणैहि. म्हणजे निर्गुण परब्रह्माचा साक्षात अनुभव घेण्यासाठी निर्विकल्पम परम ब्रह्म निर्गुण निराकार असं जे काही परब्रह्म आहे त्याचा साक्षात अनुभव घेण्याकरता जे असमर्थ आहे. मी या ठिकाणी मुद्दा महाराज सांगितले, ये मंदास्ते अनुकंपये, म्हणजे जे मंद आहे अज्ञानी किंवा ज्यांना तितकी शक्यते नाही, जितकं त्यांना वेदगम्य वगैरे हे सगळं त्यांना ज्ञान नाही, त्यांच्याकरता सविशेष निरूपणेही त्यांच्याकरता जणू काही एक प्रकारची सगुण उपासना सांगून आता आपण याचा विमर्श करतो आहोत. वशीकृते वशेषाम सगुण ब्रह्मशीलनाथ तदेवा भिर्वेद साक्षात तदपितोपाधिकल्पकम कल्पनम
सगुण ब्रह्माचं परिशीलन जर झालं असता, या मंदाचे जो अज्ञानी असेल त्याला मन ताब्यात ठेवण्याची, त्याची ती जी उपाधी असते मन ताब्यात ठेवणं, ही उपाधी, याची जी कल्पना संपली की मग ते जे सगुण स्वरूप आहे ते जणू त्याच्या ठिकाणी निर्गुण स्वरूपातच जणू काही प्रकट होतं. अशा पद्धतीने महाराजांनी या ठिकाणी वर्णन करताना सांगितलं. आणि असं सांगून इत्युक्ते न वधा, म्हणजे इत्युक्ते नवधा भक्ती वाच्या अत्र स्मरणात्मिका श्रेष्ठार्थ्या अन्यत्रंच व्याप्त्या वृच्छुत्रोध्यास्य पदप्रदा. म्हणजे असं सांगून स्मरण पादसेवन चिंतन अशा प्रकारची जी नवविधा भक्ती आहे, अर्चनम सख्यम वगैरे सगळी, त्याशी स्मरणात्मिका नवविधा भक्ती या ठिकाणी महाराजांना सांगायची आहे असं ते सूचित करतात. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, जी या उपासकाला कीर्तनादिकामध्ये श्रेष्ठ आणि चित्तशुद्धीचे मोक्षप्रद आहे. तर अशा पद्धतीने महाराजांनी जेव्हा सांगितलं तेव्हा मग आपल्याला असं लक्षात येते की श्रवणम कीर्तनम वगैरे हा ज्या नवविधा भक्ती आहे त्या ठिकाणी आत्ता महाराजांना काय सांगायचंय, तर महाराजांना स्मरणात्मिका अशा पद्धतीचं विवेचन करायचं आहे भक्तीचं. मग महाराज असं म्हणतात, सहस्रांगात्मक कर्माख्य भगवत स्मरण सदा कृतम कर्माप्य नैवम येनेशम विराग विमुच्यते. म्हणजे हजारो शरीर, आत्मा, कर्म आणि चरित्र असलेल्या भगवंताचा केवळ आणि नेहमी स्मरणामुळे केलेले कर्मही अकर्म होते, कर्म अकर्म होऊन जाते. म्हणजे भगवंताचं इतक्या प्रकारचं वेगवेगळ्या प्रकारचं चरित्र आहे. अनेक शरीरांच्या रूपामध्ये भगवान अवतरित झालेला आहे. त्यांनी विविध प्रकारची कर्म केली आहेत, पण त्या सगळ्यांपैकी कुठल्याही किंवा त्या सगळ्यांचं केवळ स्मरण जरी केलं तर ते स्मरण करत असताना जे आपण कर्म करतो त्या कर्मामुळे सुद्धा केलेलं कर्म हे अकर्म होतं. याचा लाभ काय आहे, तर केवळ त्या स्मरणाने सुद्धा हा जो उपासक किंवा भक्त आहे तो मुक्त होतो. कृतेश्वरे पराम भक्ती भगवत कीर्तनाद अपि सद्भक्तो मायकम पाशम छित्वा याती स्वसद्गती. म्हणजे ईश्वराची परमभक्ती करून कृते व कृत ईश्वरे पराम भक्ती, ईश्वराची परमभक्ती करून कशी, तर भगवत कीर्तनात अपि म्हणजे भगवंताच्या गुण कथा कीर्तनामुळे सुद्धा सद्भक्तो माईकम पाशम छित्वा. म्हणजे सद्भक्त एखादा भक्त हा मायेची पाश तोडून, छित्वा तोडून याती सद्गती, तो सद्गतीला जातो. मग तद गुण श्रवणाच अपि श्रद्धावान बहिर्मुख समाहितो अनसूर्योना क्षिप्रम नैष्कर्म्य सिद्धी भाग. म्हणजे त्याच्या गुणश्रवणामुळे श्रद्धावान आणि अंतर्मुख होऊन समाधानी, श्रद्धावान बहिर्मुख आणि समाहितो अनसूर्योना म्हणजे असूया रहित असा होऊन तो भक्त ताबडतोब निष्कर्म सिद्धी प्राप्त करतो.
ताबडतोब या ठिकाणी मूळ संस्कृत शब्द क्षिप्रम, अगदी लवकरात लवकर क्षिप्रम, नैष्कर्म्य सिद्धी भाग, त्याला निष्काम सिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी त्याला प्राप्त होते. आणि मग या ठिकाणी महाराजांनी पादुकांचं उत्तम वर्णन केलंय. कारण आपण परंपरेने दत्ताच्या, सद्गुरूंच्या कायम पादुकांचं पूजन स्मरण करतो. गुरुपाद सेवनम, गुरुपादोदकम पित्वा, अशा पद्धतीने आपण स्मरण करतो. तर महाराज इथे सांगतात, वज्रांकुश ध्वजाब्जा अंग भगवत पाद सेवनात वित्वा मायावृतीं सत्वम शुद्धो यांती परमपदम. म्हणजे वज्र, अंकुश, ध्वज, कमळ इत्यादी चिन्हाने युक्त असलेल्या भगवंताच्या चरण सेवेमुळे मायेचं जे आवरण आहे ते जणू काही तुटून जातं. ते तोडून सत्ववृत्तीने शुद्ध झालेला तो जो कोणी भक्त आहे, उपासक आहे, सत्व शुद्ध, जो सत्व शुद्ध झालेला आहे सत्ववृत्तीनं, याती परमपदम, म्हणजे तो सुद्धा भक्त किंवा उपासक परमपदाला जातो. आणि या ठिकाणी मात्र महाराजांनी पुढच्या 4 श्लोकांमध्ये एक अतिशय आगळा वेगळा असा एक उपासना मार्ग सांगितलेला आहे. मग आपण बघूया. ते महाराज असं सांगतात, जलेष्टास्त्रम करिष्ठिक्या लिखित्वा तारमंतरे पत्रेष्वष्टाक्षरं चैकं रुस्थान तत्र षट प्रदर्शम मुद्रा ऋष्यादीन स्मृत्वा विन्नस्य चोकृते मात्रा शाखांगेषु भूखवाताग्र बीजतो हृदा दत्तोपचारान् गंधादिन जपित्वा अष्टसहस्रकं तर्पयित्वा चाष्टशत ऋष्यादि एकवारताः पुनः संपूज्य विन्यस्यं तं स्वात्म युद्धसेत् परम त्रिसंध्यम अर्चनं तेव यतेरन्यस्य चोच्यते. म्हणजे या ठिकाणी जे दत्तोपासक किंवा श्रवण करणारे भक्त असतील त्यांना अशी विनंती आहे की त्यांनी हे जे श्लोक आहेत ते मूळ ग्रंथातून केव्हा केव्हा जरूर पाहावे. जिथून कुठून आपल्याला शक्य असेल तिथून आपण बघावं. किंवा दत्तपुराण या ग्रंथाची जर संस्कृत आपल्याला मिळाली नाही तर अनेक मराठी प्रती सुद्धा उपलब्ध आहेत. त्याचा आपण अभ्यास करावा, किमान एकदा वाचन करावं. मग आपल्याला या विशिष्ट काही श्लोकांचा भावार्थ कळेल. भावार्थाने महाराज असं सांगतात, पाण्यामध्ये अष्टदल काढून करांगुलीने त्यामध्ये ओम नमो नारायणाय ही अक्षर प्रत्येक दलात काढून उपासनेच्या वेळी त्याच्याहून मी अभिन्न आहे अशी भावना करावी. शंख चक्र गदा पद्म धेनू गरुड मुद्रा दाखवून ओंकाराचा अंतर्यामी भगवान ऋषी पर्यात्मा देवता दैवी गायत्री छंद असे स्मरण करून ओम ओम मम असे म्हणून अंगुली आदीच्या ठिकाणी आणि हृदयादिकांच्या ठिकाणी लम हम यम रम वम या बीज मंत्रांनी गंध पुष्प धूप दीप नैवेद्य
या अशा पद्धतीने पंचोपचारी मानसोपचार पूजा करून 1008 वेळा जप करून 108 वेळा तर्पण करून एकदा ऋष्यादिकांना तर्पण करून पुन्हा पूर्वीप्रमाणे पंचोपचारी मानसोपचार पूजा करावी आणि मग स्वतःच्या आत्म्याच्या ठिकाणी या पाण्यात घातलेला हा जो अष्टदल कमलाच्या ठिकाणी जी देवतांची स्थापना केली आहे त्याचं विसर्जन करावं. आणि त्यांनी असं म्हटलंय की जी संन्यासी आहे त्याला त्रिकाल अशा पद्धतीने संध्या असून त्याशिवाय इतरांना सुद्धा ही उपासना सांगितली आहे. पुढे महाराज म्हणतात लब्ध्वा पूर्व स्वगयोक्तम द्विजत्वम भक्तिमान शुचि ज्ञात्वा धनर्ण सिद्धारी चक्र सिद्धम गुरो लब्ध्वा अर्ण संख्या लक्षा प्राक पुरश्चर्या यथाविधी कृत्वा नेनार्च वेदर्चा नियतो नित्य कर्म कृत. म्हणजे अशा पद्धतीने जेव्हा एखादा व्यक्ती स्वतःच्या नामाक्षराचा दुप्पट वर्ग करून स्वतःची जी काही नामाक्षर असतील जसं कमल 3 अक्षर आहेत, प्रकाश 3 अक्षर आहेत किंवा यशवंत 4 अक्षर आहेत त्याला नामाक्षर आहे. महाराज असं सांगतात स्वतःच्या नामाक्षरांचा वर्ग दुप्पट करून देवाच्या आद्याक्षर वर्गात मिसळून त्याची एकत्र स्थापना करावी. त्याचप्रमाणे देवाच्या नामाक्षराचा वर्ग दुप्पट करून स्वतःच्या आद्याक्षराचा वर्ग त्यामध्ये मिसळावा. त्यामध्ये अक्षर अधिक असलेला घ्यावा. गुरुपासून अधिक अक्षरांनी सिद्ध असलेला शत्रूंना नष्ट करणारा सिद्ध मंत्र जाणून मिळवून मंत्राच्या संख्ये इतके पुरश्चरण करण्यापूर्वी यथाविधी नित्यकर्म नियमाने करीत या मंत्राने पूजा करावी. आता महाराजांनी हे जे तंत्र सांगितले आहे पूजेचं हे एरवी सुद्धा वाचन करत असताना कोणाला कळण्यासारखा नाहीच आहे. हा अतिशय आगळा वेगळा हा एक तंत्र प्रकार आहे मंत्र तयार करायचा. मग महाराजांनी कुठल्या ग्रंथातून केव्हा हे सगळं शोधून काढलं असेल हे तर आपण किंचित सुद्धा कल्पना करू शकत नाही. महाराजांनी स्वतः टीका करताना मात्र आपल्याला समजावी अशा पद्धतीने जेव्हा भाष्य केलं तेव्हा काही मंडळींनी त्याच्यावर भाष्य करून आपल्याकरता एक प्रकार जशी त्याची पद्धत सांगितली, उलगडा सांगितला. तो कसा आहे तर आपल्या माहितीप्रमाणे सर्वसामान्य माणसाला माहिती आहे की जसं अ इ ओ आहा हा एक वर्ग आहे, क ख ग घ हा दुसरा वर्ग आहे, च छ ज ज न ट ठ ड न त थ प प व्यापन प फ ब ग न य र ल श हळक्षज्ञ हे 8 वर्ग आहेत. आणि या वर्गांची आपण जर का अक्षर पाहिली ती कशी आहे तर अ वर्गामध्ये अ आ इ उ ए उ ऋ ए ऐ ओ त्याच्यानंतर इथे आहा शब्द घेत नाहीये. मग क वर्गामध्ये क ख ग घ ङ आहे. च वर्गामध्ये च छ ज ज न य. त्या वर्गामध्ये च छ ड ढ न. त वर्गामध्ये त थ द ध न. प वर्गामध्ये प फ ब भ ब. य वर्गामध्ये य र ल व श. आणि
नंतरचा जो श वर्ग आहे त्याचा श स ह क्षज्ञ अशा पद्धतीची ही अक्षर आहे, याला वर्ग असं म्हणतात. याच्यात विशेष काय आहे, ही जी अक्षर आहे आहा ळ ते घेतलं नाही, किंवा म हे जसं घेतलं तर अशा जिथे कुठे विसर्ग वगैरे अशी आहे अशी काही घेतलेली नाही, लक्षात येईल आपल्याला. तर अशा पद्धतीने अक्षर घेतली तर मग ही अक्षराचा मंत्र कसा तयार करायचा, तर मग स्वतःच्या नक्षत्र चरणाक्षराचा वर्ग घेऊन तो दुप्पट करायचा. आणि ती संख्या स्वतःच्या इष्ट देवतेच्या अक्षराच्या वर्गात मिळवायची. आणि ती जी संख्या येईल त्या संख्येच्या अक्षरापासून तर इष्ट देवतेच्या अद्याक्षरापर्यंत ती अक्षरे लिहायची. तेव्हा एक आगळा वेगळा हा सिद्ध साध्य सुसिद्धारी मंत्र तयार होतो. उदाहरणार्थ एखाद्याचं जसं जन्म नक्षत्र आहे ते उत्तर आहे, आणि मग त्या जन्म नक्षत्राप्रमाणे त्याचं नाम अक्षर जे आहे ते ट आहे. मग त्यावेळी हे जे ट अक्षर आहे ते ट वर्गातलं आहे, त्यामुळे ट वर्गाची दुप्पट करावी. म्हणजे ट वर्ग जर चौथा आहे तर त्याची दुप्पट संख्या 8 होते. नंतर त्याची इष्ट देवता जणू काही दत्तात्रय आहे, त्या दत्तात्रयाचा अद्याक्षर त वर्गात, कारण तथोद त वर्गात आहे, हा त वर्ग 5वा आहे. ती 5 संख्या आपण जो ट वर्ग होता त्याची दुप्पट म्हणजे जी 4 होती ती त्याची दुप्पट केली, त्यामुळे 8 झालं. त्या 8मध्ये मिळवून मूळ झाली 13. मग ती 13 संख्या प्रारंभीच्या अवर्गातील अक्षरावरून ठेवावी. म्हणजे मग अ पासून जेव्हा आपण बघितलं तर मग 13वं अक्षर क येतं. मग त्या क अक्षरापासून इष्ट देवतेचं आपलं जे अद्याक्षर आहे ते द अशापर्यंत सरळ क्रमाने अक्षरं लिहिली किंवा लिहिली. म्हणजे मग काय होतं, तर ते जे काही एक प्रकारची जी अक्षर आहे त्याला जर अनुस्वार दिला तर त्यामुळे काय होईल, त्यामुळे एक प्रकारचा बीजाक्षर मंत्र तयार होईल. तो कसा तयार होतो, तर आपण जेव्हा 13 संख्या घेतली अ पासून, तर 13 संख्येचं अक्षर आलं क, अ आई त्यानंतर क, तर 13वं अक्षर आलं क. मग क पासून द इथपर्यंत जर आपण म्हटलं मग ते अद्याक्षर कशी तयार होती, क ख ग घ ग च छ ज झ न ट ठ ड ढ ण त थ द अशी ती बाराखडीची अक्षरं होतात. आता याच्यावर अनुस्वार दिला, टिंब दिलं तर काय होईल, तर तो एक प्रकारचं सिद्ध मंत्र तयार होईल असं महाराजांचं. आणि हा जो सिद्ध मंत्र आहे ज्याला सिद्ध साध्य सुसिद्धारी मंत्र असं म्हटलं गेलं आहे तंत्रमार्गात, जो महाराजांनी या ठिकाणी वर्णन केलं आहे, तो सिद्ध मंत्र तयार होईल. तो उदाहरण काय आहे, तर आतापर्यंत आपण चर्चा केली त्याप्रमाणे तो सिद्ध मंत्र कसा असेल, ओम घम खम गम घम गम चम छम जम झम त्रम टम ठम डम ढम लम तम थम दम अशा पद्धतीचा फक्त एकाक्षरी एक एक अक्षराचा
अनुस्वारयुक्त ओंकारयुक्त असा सिद्ध मंत्र तयार होईल. आणि मग या ठिकाणी महाराजांनी असं म्हटलं आहे की सिद्ध देवता साध्य होण्यासाठी आणि सुसिद्ध झालेल्या मंत्राने शत्रू किंवा शत्रूची प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी या मंत्राची योजना करावी. हा त्यासाठी उपयुक्त असा मंत्र आहे. म्हणून या मंत्राला सिद्ध साध्य सुसिद्धारी मंत्र असं नाव आहे असं म्हणतात. महाराजांनी याच्या पुढे आणखी एक पद्धत सांगितली मंत्र कसा तयार करायचा. ती आहे आपल्या नक्षत्र नामाच्या आद्याक्षरापासून आपल्या इष्ट देवतेच्या आद्याक्षरापर्यंत अक्षरं लिहावी. जसं एखाद्याचं नक्षत्र हे अश्विनी नक्षत्र आहे, त्याचं जे पहिला चरणाक्षर आहे त्याला जन्माक्षर असत. त्याचा च असेल, च पासून प्रारंभ करायचा. देवता दिवशी त्याची तुळजाभवानी असेल तर त्या तुळजाभवानीचा त अशा पद्धतीपर्यंत ती अक्षरं बघायची. आणि मग ती अनुस्वार सकट लिहिली तर ती कशी होती. ओम चम छम जम झम त्रम टम ठम डम डम नम तम. आणि जर का जन्माक्षर आपलं असं असेल की शेवटी असेल आणि देवतेचा अध्यक्ष आधीच्या वर्गातलं असेल तर मग प्रारंभापासून हा पुन्हा मंत्र लिहावा. उदाहरणार्थ जसं जन्माक्षर य आहे म्हणजे शेवटी आलेले शेवटच्या वर्गात, आणि देवतेचा अध्यक्षर जणू का आ पासून आलेला आहे. अंबाबाई आ पासून आलाय. तो मंत्र कसा तयार होईल. ओम यम रम लम बम शम सम हम रम क्षब्दम अम आम. म्हणजे अशा पद्धतीने हा सिद्ध साध्य सुसिद्धारी मंत्र कसा तयार करायचा हे अतिशय आगळवेगळं अद्भुत असं तंत्र या ठिकाणी महाराजांनी या उपासना कांडातल्या पहिल्याच या 14 श्लोकांमध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे की पूर्ण 12 श्लोक आहे. आधी तो वाढा. आज मला सांगायचं आहे की अशा पद्धतीने मंत्र कसा तयार करावा. ही जी अभिनव अशी ही जी काही महाराजांचं संशोधन आहे हे अगदी नेहमी म्हणणाऱ्या विद्वान लोकांना सुद्धा हा कुठल्या ग्रंथातून असेल हे सांगता येणार नाही. म्हणून आपण जेव्हा विचार करतो स्वामी महाराजांचा तेव्हा स्वामी महाराजांना हा ग्रंथ केव्हा वाचला असेल, केव्हा त्यांच्या लक्षात आलं असेल ते स्मरणात ठेवून त्यांनी जेव्हा दत्तपुराणाची रचना केली तेव्हा उपासकांच्या माहिती करता हा मंत्र कसा तयार करावा हे कसं त्यांनी त्या पद्धतीने त्या काळात लिहिलं असेल हे खरोखर एखाद्याला दिलवेळ करणार आहे, आश्चर्यचकित करणार आहे. म्हणून याकरता किमान दत्तभक्तांनी एकदा तरी हा ग्रंथ बघावा, कमीत कमी ऐकावा, वा जिथून कुठून मिळेल तो प्राप्त करून घ्यावा. आता पुढे महाराज असं सांगतात योहिं वा संस्कृतां शैली विभोः शास्त्रां सलक्षणां सोऽपि लब्ध्वाखिलांका कामान देहांते तन्मयो भवेत. म्हणजे योहि वा संस्कृतां शैली विभो म्हणजे परमेश्वराची आपल्या देवतेची लोखंडाची किंवा पाषाणाची दगडाची सायुध सलक्षण संस्कारलेली सा अस्त्रां सलक्षणाम सायुध आणि सलक्षण असलेली सोपी लब्ध्वा
अखिलान कामान देहांते, अशी मूर्ती मिळवून सुद्धा ज्या काही इच्छा असतील त्या सर्व इच्छा मनात धरून उपासकानं उपासना करावी. पण कशी करावी? त्या मूर्तीच्या ठिकाणी तन्मय राहावं, तन्मय व्हावे. तन्मयो भवेत, मनपूर्वक त्या ठिकाणी मूर्तीच्या ठिकाणी धारणा करावी, तन्मय व्हावं. या ठिकाणी महाराजांनी एक वेगळा प्रश्न आपल्याला समोर ठेवला. त्याचं उत्तर ते देतात. ते सांगतात, पुरा नारायणं ब्रह्मा सत्य क्षेत्रे दयानिधीं प्रणतो पृच्छते एकम किम उपास्यम दैवतम परम. म्हणजे पूर्वी ब्रह्मदेवाने ब्रह्मलोकामध्ये नारायणाला नमस्कार करून असं विचारलं की उपासना करायला योग्य असं श्रेष्ठ दैवत कोणचं आहे? वा नारायण म्हणजे भगवान विष्णू असं म्हणतात. सुप्राह मामकम धामम यदत् दत्तात्रेय सद्गीतम सदानंदात्मकम शुद्धम तात्विकम तारकम परम. तो नारायण म्हणजे भगवान विष्णू असं म्हणाला, माझं जे दत्तात्रेय नावाचं सदानंद स्वरूप शुद्ध सात्विक तारक श्रेष्ठ असं जे काही रूप आहे ते रूप, ते आणखीन कसं आहे तर विश्वरूपम जगज्योनी तदेवोपास्व दैवतम लकारम वन्नी संयुक्तम सतुल्लाक्षरम बिंदुकम. तदर्चने म्हणून विद्धी छंदो गायत्री काश्यच सदाशिव ऋषिर्देवो दत्तात्रेयश्च चतुर्भुज. म्हणजे असं जे माझं रूप आहे शुद्ध सात्विक तारक श्रेष्ठ आणि विश्वरूप जगज्योनी म्हणजे जगाचं जणू काही कारण असलेलं, आणि त्याची तू उपासना कर. आणि लेफयुक्त पिंडाक्षर आ व बिंदू सहित म्हणजे आ सहित लकार हा ज्याचा मूल मंत्र आहे, या मंत्राचा छंद गायत्री असून त्याचा ऋषी सदाशिव आहे आणि देव चतुर्भुज दत्तात्रेय आहे. याची पुढे फोड कशी केली आहे? त्यांनी फोड करताना असं म्हटलंय, मयूर एकाक्षरोस्यास्यम जाप्यो गर्भादितारणा तारश्री दुर्गा क्रम भूमी दत्तेकाक्षर युमनो. म्हणजे हा जो एकाक्षरी मूल मंत्र हा दत्तात्रेयाचा असून गर्भादी तारक असून जप करण्यास योग्य आहे. अशा पद्धतीने एकाक्षरी दत्तात्रेयाचा मंत्र मी सांगितला तर लकार वन्नी संयुक्तम सतुंडाक्षर बिंदुकम हा जो आहे हा मंत्र त्यांनी सांगितला. पुढे ते असं म्हणतात की हा एकाक्षरी मंत्र जो आधी सांगितला हा दत्तात्रेयाचा असून गर्भातीला जसं तारक आहे जप करण्यास योग्य आहे तसं षडक्षरो योगदोयम सर्व संपत समृद्धीकृत ऋष्यादी पूर्ववन्यासो बीजई शाखा हृदयादिषु. मग दुसरा कुठला आहे तो दुसरा षडाक्षरी मंत्र आहे. हा कोणता आहे? ओम श्रीम ह्रीं क्रोम लम द्राम. हा षडाक्षरी मंत्र योग देणारा आहे आणि सर्व प्रकारची संपत्ती आणि समृद्धी देणार आहे. या मंत्राचे न्यास ऋषी करन्यास हृदयातील न्यास या पद्धतीने पूर्वीप्रमाणे करावे. ते महाराजांचे लम किंवा काही लोक एकाक्षरी द्राम असंही काही ठिकाणी म्हणतात. तर हे जे एकाक्षरी आहे आता षडाक्षरी महाराजांनी सांगितला ओम श्रीं ह्रीं क्रोम लम द्राम.
हे षडाक्षरी सांगितलं. पण हा मंत्र कसा करायचा, तर हृदयादी न्यास करायचे, करन्यास करायचे आणि मग तो मंत्र करायचा. हे न्यास आता महाराज सांगतात, दत्तात्रेयम शिवम शांतम इंद्रनीलम निभम विभूम आत्ममायारतम देवम अवधूतम दिगंबरम भस्मोद्भूलित सर्वांगम जटाजूटधरम विभूम चतुर्बाहो मुदारांगम प्रफुल्ल कमलेक्षणम ज्ञानयोग निधिम विश्वगुरुम योगी जनप्रियम भक्त्यानुकंपितम सर्वं साक्षरम सिद्ध सेवितम इत्योपनिषदम दत्तम ध्यात्वे एकाग्रम मनुजपे सवांछित फलम भुक्त्वा परत्र श्रेय आप्नुयात. लोकसंख्या 22 ते 25, अष्टक 3 अध्याय पहिला. याच्यात महाराज काय सांगतात, दत्तात्रेय जो कल्याणकारी शांत इंद्रनील मण्याप्रमाणे कांती असलेला व्यापक, जणू काही स्वतःच्याच मायेत रमलेला दिव्य अवधूत दिगंबर, ज्याने भस्माने सर्व अंग चर्चित केलाय असा जटाजूटधारी परमेश्वर, चतुर्हस्त विशाल शरीर असलेला, ज्याची नेत्र आहे ते विकसित जणू काही कमल नेत्र आहे, हा असा हा ज्ञान योगाचा निधी, विश्वाचा गुरु, योगी जनप्रिय, भक्त काम कल्पद्रुम, सर्व साक्षी, जणू काही सिद्धांनी सेवन केलेला असे उपनिषद जे वर्णन केलेले आहे, अशा भगवान दत्तात्रेयाचं ध्यान करावं आणि मग एकाग्र चित्ताने मूल मंत्राचा जप करावा. मग असा जो कोणी करतो, तो जो भक्त असेल त्याला, त्या उपासकाला, त्याला त्याचं इच्छित फल प्राप्त होतं. तो परलोकाचं कल्याण, म्हणजे त्याला जे इष्ट आहे ती मोक्ष प्राप्ती त्याला होते, तो मोक्ष मिळवतो. त्यांच्या पुढे महाराज असं म्हणतात, सैकाक्षरम चतुर्थ्यंत दत्तात्रेय नमोदितम अष्टार्ण मंत्र गायत्रम विद्युद्राम बीजमस्यतु चतुर्थी कीलकम शक्ती नम आर्ष सदाशिव दत्तात्रेय पदस्यार्थ सत्यानंद चिदात्मका. म्हणजे ओम दत्तात्रेयाय नमः हा अष्टाक्षरी मंत्र असून याचा छंद गायत्री आहे, याचं जे बीज आहे ते द्राम आहे. दत्तात्रेयाय हे कीलक असून नमः ही शक्ती आहे, त्याचा देव सदाशिव आहे. आणि दत्तात्रेय पदाचा अर्थ सत्य, आनंद आणि चिदात्मक आहे. असा प्रवी भावो नमोस्तर्थतु गुणानंदेक विग्रहा तारम सबिंदुतुंगारणम दुर्गाम कुरम तुर्यमेहि च दत्तात्रेति संबुद्ध्या स्वाहांतम द्वादशाक्षरम सर्व काम दुधम विद्धि गायत्रीभो शिवार्षकम. म्हणजे नमः याचा अर्थ पूर्णानंदाशी एकरूप शरीर झालेला असा जो नम्र भाव आहे. आणि महाराज असं सांगतात, ओम आम ह्रीं क्रोम दत्तात्रेय नमः स्वाहा हा द्वादशाक्षरी मंत्र सर्व मनोकामना पूर्ण करणारा असून याचा छंद हा गायत्री आणि ऋषी सदाशिव असा हा ऋषी आहे. आणि हा वराभय भयद हस्तम यो भजेदाभ्याम महाव्रताः सर्वान् कामानि हैवाप्ताम्
सो अमृतो भवती ध्रुवम. या दोन अष्टाक्षरी आणि द्वादशाक्षरी अशा मंत्रांनी जो महाव्रत आचरण करणारा असा जो कोणी उपासक असेल किंवा भक्त असेल, जो वर आणि अभय देणारे ज्याचे हात आहे असा जो वराभयद हस्तम असा वर आणि अभय देणारा असा जो असे दत्तात्रय आहे, अशा दत्तात्रयाची जो भक्ती किंवा उपासना करील त्याच्या सर्व इच्छा इथेच इहलोकात पूर्ण होऊन तो निश्चित त्याला मोक्ष प्राप्ती सुद्धा प्राप्त होईल. अशा पद्धतीने महाराजांनी एक आगळी वेगळी अशी स्वतःचा मंत्र कसा तयार करायचा, कुठलाही वेद मंत्र नाही. मंत्र जे आपण म्हणतो ते आपण म्हणतो श्रौत स्मार्त लिहायच्या पद्धती आहे. वेद मंत्र, पुराण मंत्र, तंत्र मंत्र, नाम मंत्र असे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र असतील, बीज मंत्र आहे, सिद्ध मंत्र आहे, असे कुठलेही मंत्र न करता स्वतःच कसा मंत्र तयार करायचा तेही सांगितलं. भगवान दत्तात्रेयाची तंत्र पद्धतीने कशी उपासना करायची तेही सांगितलं. या निमित्ताने स्वसंदर्भ देऊन प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला नारायणाने म्हणजे महाविष्णूने मी दत्तात्रेय स्वरूप असून अशा दत्तात्रेयाची पूजा करायची, म्हणून त्याची उपासना करायची. आणि तो मग एकाक्षरी, षडाक्षरी, अष्टाक्षरी आणि द्वादशाक्षरी अशा मंत्रांनी त्या दत्तात्रेयाची उपासना कशी करावी, त्याने मनःकामना कशी सिद्धी प्राप्त होते, मोक्ष प्राप्ती कशी होते, असं स्वामी महाराजांनी या उपासना कांडाच्या विशिष्ट पद्धतीने प्रारंभ करताना आपल्या समोर हे ज्ञान आपल्या समोर जणू काही मांडलं आहे. प्रत्येकाने ते कसं ग्रहण करावं हे त्या त्या भक्तावरती, उपासकावरतीच अवलंबून आहे. तेव्हा आज आपण इथे या उपासना कांडाच्या द्वितीय अष्टकाच्या पहिल्या अध्यायाच्या या सो अमृतो भवती ध्रुवम या श्लोक शेवटल्या 30व्या श्लोकाला आपण या ठिकाणी स्वल्प विराम घेणार आहोत. आणि पुढल्या पुष्पामध्ये आपण पुढे महाराज या उपासना पद्धतीबद्दल काय सांगतात त्याचं आपण अवलोकन करणार आहोत. तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.